एखाद्या दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला की असा हा साधा सोपा आणि चमचमीत बेत तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। तर आज आपण खूप साध्या सोप्या पद्धतीत अगदी झटपट होणारा चमचमीत मसाले भात आणि थंडगार मठ्ठा बघणार आहोत। एक तर झटपट होतो, खूप जास्त पौष्टिक आहे, चमचमीत आहे, अगदी सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। चमचमीत मसाले भात बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये मेजरिंग कपने 1.5 कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 300 ग्रॅम प्रमाणात रोजच्या वापरातला जाड तांदूळ घेतलेला आहे। मसाले भातासाठी पारंपरिक पद्धतीत खूप जास्त लांब किंवा पातळ तांदूळ वापरला जात नाही। थोडासा जाड तांदूळ असला की त्याचा मसाले भात चवीला अगदी छान लागतो। तुम्हाला नसेल आवडत तर रोजच्या वापरातला किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही तांदूळ घेऊ शकता। 1.5 कप किंवा 300 ग्रॅम तांदळाचा मसाले भात एक 4 जणांना व्यवस्थित पोटभर पुरू शकतो। 2 ते 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये भरपूर पाणी घालून एक 5-6 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देणार आहोत। तांदूळ सुरुवातीला असा भिजत ठेवला की शिजायला फार जास्त वेळ लागत नाही आणि मऊसूत मसाले भात तुमचा तयार होतो। दुसरीकडे मसाले भाताला अगदी चविष्ट करण्यासाठी इथे आपण मसाले भाताचा एक मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं भाजून वगैरे घेण्याची अजिबात गरज लागत नाही। 1 चमचाभर धने घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे, 5 लवंग, 5 काळी मिरी घेतलेली आहे, एक 2 ते 3 हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत, 1 इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, एक 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि 2 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत। सोबतच देठांसहित थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेणार आहोत, कारण देठामध्ये कोथिंबीरीपेक्षा स्वाद खूप असतो। पाणी न घालता मिक्सरला काहीसं जाडसर आपण ही भरड करून घेणार आहोत। तर असा हा तुमचा पारंपरिक पद्धतीत लग्नाच्या पंगतीत मसाले भातासाठी जसा मसाला बनवतात तसा आपण इथे तयार केलेला आहे। विशेष म्हणजे या वाटणामुळे तुमच्या मसाले भाताला अगदी छान असा स्वाद येतो। तर हा मसाले भाताचा मसाला आपला तयार झालेला आहे। आजचा आपला चमचमीत मसाले भात आज आपण एका नवीन हंडीमध्ये बनवणार आहोत। माझा आवडता भांड्यांचा ब्रँड द इंडियाज नंबर 1 द इंडस व्हॅलीच्या आज आपण या हंडीमध्ये करणार आहोत। हा ब्रँड मला महत्त्वाचं म्हणजे काय आवडतो माहितीये का, शक्यतो स्टीलची भांडी जास्त हे बनवतात आणि भांड्यांची क्वालिटी सुद्धा चांगली असते। मला आवडते, काचेचं लीड दिल्यामुळे भांड दिसायला अगदी अट्रॅक्टिव्ह दिसतं। साधारणतः 4 लिटरची ही हंडी आहे। यामध्ये तुम्ही साधारणतः 2.5 ते 3 किलो रस्सा भाजी, 1-2 किलो तुम्ही यामध्ये बिर्याणी किंवा व्हेज बिर्याणी कोणत्याही प्रकारची करू शकता। ट्रिपल लेअर भांड असल्यामुळे अजिबात अन्न तुमचं यामध्ये करपत नाही। महत्त्वाचं म्हणजे स्टीलचं असल्यामुळे जेवण बनवणं अगदी सेफ आहे। तर घर बसल्या ऑनलाईन तुम्हाला हे भांड मागवायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये कुकिंग तिकीट मराठीचा कोड वापरून दिलेल्या किमतीवर 12% सूट घेऊन तुम्हाला हे भांड विकत घेता येईल। भांड घरी आल्यानंतर स्वच्छ घासून धुवून घ्यायचं आहे, अगदी दोन्ही भांडी, आणि व्यवस्थित पुसून किंवा कोरडं करून घ्यायचं आहे। तर या हंडीमध्ये आज आपण चमचमीत मसाले भात बनवून घेणार आहोत। भांड स्वच्छ करून घेतलेलं आहे। मस्त गरम झालं की यामध्ये एक 1.5 पळी आपण तेल घेतलेलं आहे। तेलाऐवजी साजूक तूप तुम्ही इथे वापरू शकता। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। तेल छान कडकडीत गरम झालं की एक तमालपत्र घेतलेलं आहे। सोबतच एक मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे। तुम्हाला जर मसाले भातामध्ये कांदा घालायचा नसेल तर फक्त वाटण तुम्ही परतून यामध्ये मसाले भात करू शकता, पण कांदा घातल्यामुळे मसाले भात चवीला अगदी छान लागतो। कांदा खूप जास्त परतायचा नाही, हलकासा गुलाबी झाला की यामध्ये तयार वाटण घालणार आहोत। आता हे वाटण सगळं घेतलेली जिन्नस कच्चीच असल्यामुळे अगदी मंद आचेवर 5-6 मिनिटं छान सुगंध येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। अगदी मध्यम आचेवर आपण साधारणतः 3 ते 4 मिनिटं मस्त सुगंध येईपर्यंत लालसर रंगावर परतून घेतलेला आहे। या स्टेजला इथे आपण एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। टोमॅटो जरी घालायचं नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। सोबतच थोडीशी आपण इथे कोथिंबीर घातलेली आहे आणि ही सगळी जिन्नस 1 मिनिटभर चांगली परतून घेतलेली आहे। तर टोमॅटो खूप जास्त आपल्याला नरम करत बसायचा नाही, हलकासा मोठा राहिला तरी सुद्धा चालू शकेल। मग मिनिटभर आपण हे छान परतून घेतलेलं आहे। या स्टेजला एक पाव चमचा हळद घेतलेली आहे, चिमूटभर आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे, अर्धा चमचा आपण इथे तिखट घेतलेला आहे। तिखटामध्ये पुरेसा गरम मसाला असल्यामुळे
त्यामुळे वेगळा गरम मसाला आपण यामध्ये घातलेला नाही। 8-10 काजू घातलेले आहेत, थोडंसं रिच होण्यासाठी, पौष्टिक होण्यासाठी, आणि काजू अजिबात भिजत वगैरे घालण्याची गरज नाही, असंच घातलं तरी सुद्धा चालू शकेल। पुन्हा सगळे मसाले मंद आचेवर 1-2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आणि या स्टेजला आणखीन पौष्टिक मसाले भात होण्यासाठी इथे आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत। तर इथे साधारणतः मूठभर भिजवलेलं सोयाबीन घेतले, अर्ध गाजर बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतलंय, 1 मूठभर आपण इथे तयार केलेला फ्रोझन मटार घेतलेला आहे। वर्षभरासाठी फ्रोझन मटार कसा करून ठेवायचा त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे, तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर वर्षभरासाठी असा फ्रोझन करून मटार तुम्ही सुद्धा करू शकता, किंवा ताजा मटार, भिजवलेला मटार जरी घेतला तरी सुद्धा चालू शकेल। सगळ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। सोबतच चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। आता या मसाल्यांमध्ये या सगळ्या भाज्या 2 मिनिटं छान आपण परतून घेणार आहोत। आवडीप्रमाणे फरसबी, फ्लावर किंवा बटाट्यांची कापं सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता। मसाले असे छान परतून घेतले की तुमच्या मसाले भाताला चव अगदी छान येते। दुसरीकडे तांदूळ छान भिजून तयार झालेला आहे, साधारणतः 8 ते 10 मिनिटातच सगळं पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे, आणि इथे मसाला सुद्धा आपला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे। जर तुम्हाला हा मसाला परतत असताना कोरडा वाटत असेल तर थोडंसं पाणी घालू शकता। मी सुद्धा पाव कप पाणी घालून असं हे छान ग्रेव्ही सारखं चांगलं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये भिजवून निथळून घेतलेला सगळं तांदूळ घालणार आहोत। बघू शकता असा हा तांदूळ चांगला भिजवून घेतल्यामुळे शिजायला फार जास्त वेळ लागत नाही। तांदूळ घातल्यानंतर पुन्हा या सगळ्या भाज्या मसाल्यांमध्ये 1-2 मिनिटं परतून घेणार आहोत। जितके तुम्ही मसाले भाज्या असं छान एकजीव करत परतत जाल तितका मसाला भात तुमचा चवीला अगदी छान होतो। तर हलकासा रंग बदललेला आहे। आता फायनली आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय, तर 1.5 कप जुना तांदळासाठी साधारणतः त्याच्या दुप्पट किंवा 3 कप आपण इथे पाणी घेतलेलं आहे। म्हणजे जुन्या तांदळासाठी त्याच्या दुप्पट आपल्याला इथे पाणी लागणार आहे। गरम पाणी घेण्याची गरज लागत नाही, साधं पाणी जरी घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। तर साधंच पाणी आपण इथे 3 कप घेतलेलं आहे 1.5 कप तांदळासाठी। तर इथे आपण कपाने जिन्नस मोजून घेतलेली होती म्हणून कपानेच पाणी घातलेलं आहे। तुम्ही जर वाटीने घेत असाल तर वाटीनेच तुम्हाला पाणी घालायचं आहे। तर इथे आपण या हंडीमध्ये केलेलं आहे। तुम्ही वेगळ्या कुकरमध्ये वगैरे बनवत असाल तरी बनवण्याची पद्धत, पाणी घेण्याची पद्धत सेमच आहे। तर असं हे छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता मोठ्या आचेवर याला मस्त खदखदून उकळी आणणार आहोत, आणि उकळी आल्यानंतर याला झाकून आपण शिजवणार आहोत। तर भाताला मस्त उकळी आलेली आहे। आता याला झाकण लावणार आहोत आणि मध्यम आचेवर आपण याला शिजत ठेवणार आहोत। तांदूळ चांगला भिजून घेतल्यामुळे शिजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही। जर तुम्ही कुकरला करताय तर 2 शिट्यांमध्ये तुमचा हा चमचमीत मसाले भात तयार होईल। गरमागरम वाफळता मसाले भात होतोय तोवर इथे मस्त थंडगार मठ्ठा बनवणार आहोत, जसं लग्नाच्या पंगतीत बनवतात ना, अगदी तसाच। तर मठ्ठा बनवण्यासाठी इथे आपण पाव किलो दही घेतलेला आहे, घरामध्येच तयार केलेला आहे। तुम्ही रेडीमेड सुद्धा वापरू शकता। अर्धा चमचा किसलेला आलं घेतलेला आहे, पाचक आहे म्हणून जरूर घालायचं आहे। थोडीशी किंवा 1 चमचाभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेणार आहोत। बारीक चिरलेला पुदिना सुद्धा थोडासा तुम्ही वापरू शकता। 1 चिमूटभर किंवा 1 पाव चमचा आपण इथे भाजलेला जिऱ्याची पूड घेतलेली आहे। सिंपली तव्यावर हलकंसं जिरं भाजून त्याची मिक्सरला पूड करून चाळणीने चाळून घेतलेलं आहे। चवीपुरतं साधं मीठ किंवा सैंधव मीठ कोणतंही घालू शकता। जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा थंडगार मठ्ठा बनवताय तर दह्याचं स्वतःचं गुणधर्म गरम असतं, आणि त्यामध्ये जेव्हा पाणी टाकतं तर त्याचं गुणधर्म थंड होतं। म्हणजे ताक आपल्या आरोग्यासाठी थंड आहे। तर इथे साधारणतः 1 कप दह्यासाठी आपण 1.5 कप साधं पाणी घातलेलं आहे, आणि छान याला आपण रवीने फेटून घेणार आहोत। असं म्हणतात ताक जितकं तुम्ही घुसळून घ्याल तितकं ताकाला चव अगदी छान येते। तर साधारणतः आपण इथे 5-6 मिनिटं मस्त असं रवीने ताक घुसळून घेतलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ताक घुसळताना असा छान वर फेस येतो आणि मस्त हलकं फुलकं तुमचं ताक हे तयार झालेलं आहे। तर लग्नाच्या पंगतीत बनवतात ना तसा हा थंडगार मठ्ठा तुमचा पिण्यासाठी उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तयार झालेला आहे। तोवर इथे आपला मसाले भात सुद्धा तयार झालेला आहे। 7 ते 8 मिनिटं मध्यम आचेवर आपण याला छान शिजवून घेतलेला आहे। बघू शकता किती परफेक्ट झालेला आहे, आणि झाकण काढल्यानंतर काय सांगू तुम्हाला, मस्त सुगंध सगळ्या घरात पसरलेला आहे। म्हणजे नुसता सुगंधाने खावासा वाटणारा चमचमीत लग्नाच्या पंगतीतला हा मसाले भात तयार झालेला आहे। एक शीत भाताचा आपण दाबून बघितलाय, अगदी मौसूत मस्त शिजलेला आहे। म्हणजे फायनली हा मस्त चमचमीत मसाले भात खाण्यासाठी तयार झालेला आहे। असा हा मसाले भात तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून पहा। तर आजच्या या नवीन हंडीमध्ये केलेल्या लग्नाच्या पंगतीतला चमचमीत मसाले भात आणि थंडगार मठ्ठा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि आजच्या टिप्स कशा वाटल्या ते सुद्धा नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल, अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त
आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.